द्रौपदीच मावशी आहे, फुलपात्र खिशात घालायला काय हरकत आहे? दक्षिणा घेतली ब्राह्मणानं, फुलपात्र चांदीचं खिशात घातलं. गेला ब्राह्मण, चालू लागला, घराकडे निघाला. पावला गणिक विचार करतो प्रल्हादराव की मी 85 वर्षे या गावात जगलो पांडुरंगा, दुष्काळ पाहले, उपवासी राहिलो, पण कोणाच्या सुतईचा सडा चोरण्याची इच्छा झाली नाही आयुष्यात. आज फुलपात्र चोरण्याची इच्छा का व्हावी? कदाचित मी खाल्लेलं अन्न तर त्या लायकीचं नसेल, म्हणून घर जवळ आलं होतं. तिथून ब्राह्मण काका वापस आले. का हो काका? मावशी, मी तुमचं फुलपात्र चोरून नेलं. न्या ना, तांब्याही न्या. नाही, त्यासाठी नाही आलो. 85 वर्षे या गावात जगलो, दुष्काळात उपवासी राहिलो, पण कोणाच्या सुतईचा सडा चोरला नाही. आज तुमचं फुलपात्र चोरून न्यायची इच्छा का झाली? कृपा करून सांगाल? व्यवसाय काय तुमच्याकडे? व्यवसाय 12 वर्षे झाले काका, आमचा बुवा चोऱ्या करतो. आजही घरी नाही ना, ते चोरीलाच गेलं. आणि त्यांनी सांगितलं 12 वर्षे देवाना माझा सुखरूप व्यवसाय सुरळीतपणे चालवला, देवाची कृपा आहे. आज गावच्या ब्राह्मणाला जेवायला सांग. हे घ्या मावशी फुलपात्र. का? आज उत्तर मिळालं, मी चोरीनं मिळवलेल्याचं खाल्लं, म्हणून फुलपात्र चोरण्याची इच्छा झाली. याला अन्नदोष म्हणतात. जन्मात भजन ज्यानं केलं नाही भगवान बाबा, पण माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला, निघाला आळंदीहून विश्रांतवाडी दिघीला, पहिल्या दिवशी आमटी भात खाल्ला. 15 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणत ते. का? ही अन्नाची ताकद. विठ्ठल अन्नदोष, अन्न महात्म्य. नहीं तो कटी मेखला भीष्माचार्य 180 साल के बैठी थी सभा में, उनके सामने सोपानराव द्रौपदी की साड़ी खींची जा रही तो भी बाबा कुछ नहीं बोले. द्रौपदीच म्हणाली, सोफा सेटवर बसला होता, मला ओढत आणलं तेव्हा कौरवानी. आता भीष्म शरपंजरी पडले, धर्मराज पुढे आले. किमेकम दैवतम लोके किम वाप्येकम परायणम स्तुवंत कमर्चंत प्राप्नुयुर्मानवाशुभम को धर्म सर्व धर्माणाम भवत परमत किम चपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. या प्रश्नाचं उत्तर भीष्माचार्याने दिलं. त्याचं नाव विष्णू सहस्त्रनाम आहे. शरपंजरी. द्रौपदी हसली, महाराज सोफा सेटवर बसला, मी विचारलं मी हारली का, तर बोलला नाही. आता शरपंजरी पडल्यावर माझ्या धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देता. त्यावेळेला दुर्जनाचं अन्न खाल्लं होतं बेटा, म्हणून न्याय निवाडा करण्याची ताकद माझ्या बुद्धीत राहिली नव्हती. आता माझ्या अर्जुनाच्या बाणानं शुद्ध झालो, म्हणून धर्माच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. विठ्ठल अन्नदोष, अन्न महात्म्य. संगदोष, संग महात्म्य. काहीच्या संगतीत राहिलं सोपान काका तर भजन करावं वाटतं, पण काहीच्या संगतीत राहिलं तर चोरीच करण्याची इच्छा होते. देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. बैसता तोरा फासी तैसी होय बुद्धी, बैसता तोरा फासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे, मन धावे, देखताची चिंधी मन धावे. गरमी. हा बरं, ठीक आहे. नंतर जेवण आहे 1 वाजता. बैसता चोरा पासी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. वेभिचाऱ्या जवळी बैसता क्षण भरी, देखताची नारी मन धावे. ही संगदोष, संग महात्म्य. तसं भूमिदोष, भूमी महात्म्य. रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीता माता ज्या भूमीहून चालले होते वनवासात, ती सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेली भूमी होती. जवळजवळ 1 किलोमीटरचा प्रवास पायी संपल्यावर तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी. पण त्या भूमीहून चालताना सीतामाईच्या मनात आलं होतं, मी माझ्या पतीच्या सेवेसाठी वनवासात आली, माझं कर्तव्य आहे. पण हा लक्ष्मण कशाला आला असेल? कैकेयीचा तर डाव नसेल की जा लक्ष्मणा
रामाचं काही कमी जास्त झालं, सीता तुला मिळेल हे सीतेच्या मनात. लक्ष्मणाला वाटलं त्याची बा ऐकून हे दोघं आले वनवासात याचं ठीक आहे, पण मला हेलपाटे कशाला 14 वर्ष. पण जेव्हा वटवृक्षाच्या छायेत जिथे तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी होती, बसले तिघही. लक्ष्मणही बोलेला आणि सीताही बोलेना. रामचंद्र म्हणतायत लखन सीता अरे खामोश क्यों, बात क्यों कर रहे. लक्ष्मण उभा झाला. दादा, माझ्या माईच्या पोटात होतो मी सुमित्रेच्या, तेव्हा बापाला माझ्या आईनं सांगितलं होतं म्हणे थोरल्या बंधूची सेवा माझ्या पोटी जन्माला आलेल्या लेकरानं जन्मभर करावी. मग तुमच्या सेवेसाठी माझा जन्म असताना मला असं का वाटलं मला कशाला हेलपाटे. सीतामाई उभ्या झाल्या. एवढा गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ अंतकरणाचा माझा दीर माझ्या सोबत असताना याच्याबद्दल मला का संशय आला. कैकनं पाठवलं असावं. प्रभू म्हणाले तो तुमचा दोष नाही, हा तुमचा गुण नाही. ज्या भूमीवरून आपण चाललो होतो ते सुंद उपसुंद त्या रक्तानं माखलेली दोषित भूमी होती, त्याच्यामुळे तुमच्या मनात तसं आलं. आता तपस्व्याच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला. हे भूमी दोष, भूमी महात्म्य. अजूनही थोडासा फरक. दोन्ही महान भूमी आहे. आळंदीची महानच आहे, देहूची महान आहे. पण देहूला जा दर्शन झालं की माणसं लगेच निघतात का बाबाच निघाले म्हणे रामेश्वर सकळ्या पुसुणी गेला विमानी बैसुणिया. ती वैराग्याची भूमी आहे. याच्या उलट आळंदीला अजूनही अनुभव घ्या. समाधीवर डोकं ठेवलं की प्रदक्षिणा मंदिराला घालून त्या दारात बसतात. काही घाई करतात, चला हो थांबा बसू द्या माऊलीच्या दारात. का वाटतं माऊलीच बसलेले आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू. धरून या ध्यान बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू. बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाबा. पंढरीनाथ महाराज तिथे माऊलीच बस असं वाटतं. महाराज सदेह वैकुंठाला गेले. ती वैराग्याची भूमी, ही ज्ञानाची भूमी. भूमी दोष, भूमी महात्म्य. मी कशा करता सांगितलं, ज्या भूमीवर वास्तू उभी केलेली आहे कदाचित त्या भूमीमध्ये अज्ञात दोष असेल तर वास्तव्य करणाऱ्या परिवाराला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून वास्तू शांती निमित्त दोष घालवण्यासाठी होम हवन यज्ञ यागादी क्रिया आणि कथा कीर्तन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार हे रोहिदास बाबाचं नियोजन आहे. विठ्ठल विठ्ठल धन्य ग्रहस्थाश्रम. बरं का सोपान काका, 4 आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम सांगितलेला आहे. ब्रह्मचार्य त्या आश्रमाचं कर्तव्यही सांगितलेलं आहे. कोण आहे तुम्ही? आम्ही ब्रह्मचारी. सोपान काकाला मराठी कळती वाटते. आता आपले जाय लोक एवढा कुठं कीर्तनकाराचा समुदाय मिळतो का बुवाला. मग आपलं मजनी चालू आहे आजचं कीर्तन. आणि आता काय थोडक्यात केलं तरी चालते का. आता अंगठी मिळालेली आहे, आता निघून जायला हरकत नाही. गंमत चालू. ब्रह्मचारी. मग जन्मभर ग्रंथाची सेवा करा.
ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी आश्रमी विचार षटकर्मी आश्रमी विचार षटकर्मी ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार पहिलं मला आणणारे पा महाराज बसलेले आहे. पहिलं गंगाखेडला मोठा यज्ञ होता, वर्षभर चालला होता तेव्हा. आणि मग तिथून पुढे सुरू झालं गंगाखेड प्रल्हादराव. पण पहिलं त्यांनी आणलं. गोदावरी ताई तुमची चाल होणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी हा बात जम ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. तुम्ही ब्रह्मचारी, अरे ब्रह्मचार्याला मधुकरी मागण्याचा अधिकार आहे. ब्रह्मचारी असेल त्यानं मधुकरी मागावी, पण मधुकरीचं खाऊन झोप काढू नये, ती अभ्यासानं पचवावी. संसार का टुकड़ा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे नहीं तो फाड़ निकाले आत. पवित्र अन्न आहे मधुकरीचं, खाण्याचा अधिकार ब्रह्मचार्याला आहे, पण त्यानं ग्रंथाची सेवा करून ते अन्न पचवायचं आहे. नुसतं मधुकरी खाऊन झोपा काढल्या तर तुका म्हणे पापेन येती रोगाची आरोपे. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आपण कोण? मी वानप्रस्थ आहे महाराज. म्हणून वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थाश्रम राजा पंडूला हा सांभाळता आला नाही. माद्रीला स्पर्श केला, राजा पंडू मरून पडला. का? वानप्रस्थाश्रमातला धर्म सांभाळला गेला नाही. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. आपण कोण आहे? मी संन्यासी आहे. माझा संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यास तो त्याग वानप्रस्थी तरी संयोगी वियोगी. संन्यास तो त्याग संकल्पात. संन्यास तो त्याग संकल्पात. संन्यास तो त्याग संयोगी वियोग. पण संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यासी स्नान करून येतो गंगेहून, 1 रुपया रस्त्यात पडलेला आहे चांदीचा. पूर्वीचा काळ. संन्यासी उभा आहे, येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो, जाधव साहेब रुपया तुमचा का? नाही. रुपया तुमचा का? नाही. रुपया तुमचा का? नाही. पूर्वीचा काळ. आता तर पहिल्याच माणसानं म्हटलं असतं माझाच आहे. तेव्हा दिवसभर संन्याशाने विचारलं, रुपया तुमचा आहे का? रुपया तुमचा आहे का? रुपया तुमचा आहे का? नाही नाही नाही. तो रुपया जरी संन्याशानं उचलला, आश्रमात नेला, तरी संन्यास धर्म बुडाला. मग त्याला पुन्हा संन्यास धर्मात राहायचं असेल तर द्रव्य त्याग पूर्वक 3 दिवस उपवास करायचा आहे. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण आहे? संन्यासी, त्याग संकल्पाचा. आपण कोण आहे? ब्रह्मचारी, जन्मभर अक्षराची सेवा करा. आपण कोण आहे? वानप्रस्थ, संयोगी वियोग. पण एक लक्षात ठेवा, या सर्व आश्रमाला जगवणारा आश्रम ग्रहस्थाश्रम आहे. संन्यासी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, अथवा वानप्रस्थ असू द्या, तिघालाही दुपारी यावं लागतं प्रापंचिकाच्या दारात. काकी ऐका, शिळीपाकी जाणं आता डोंगरात कंदमुळे खाणं. आता कशाला शिळीपाकीला गंगाखेडला यावंच लागते. जरी झालं संन्यासी, हे अनुभवानं सांगतात. माध्यान नासी, अरे कोणी असू द्या, दुपार साजरी करण्यासाठी
प्रापंचिकाच्या दारातच यावं लागतं. म्हणून जगातल्या सर्व आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम असल्यामुळे तुकोबाराय तिसऱ्या चरणात सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, म्हणा. न सांडावे दोन्ही वार, न सांडावे दोन्ही वार, क्षमा कर तुझ्या विद्यार्थीन बरं का सोपान काका, हे लोक डबल डबल चाली का लावतात या प्रमाणाला मला सांगतात. सुखे करावा आम्हाला ब्रह्मचार्याला ठीक आहे, तुम्ही भाग्यवान लोक आहे. अरे हा ना, खरे सुखे करावा संसार आनंदाने करा. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध आला असे ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांनी सुद्धा संसाराचा तिरस्कार केला नाही. उलट असुनी संसारी जीवे गुकरी, असुनी संसारी जीवे गुकरी. वेदशास्त्र मुखार पाया सदा, वेदशास्त्र मुखार पाया सदा. हरिमुखे मना, हरिमुखे मना, मुखे मना, हरिमुखे मना. तुकाराम महाराज तर ग्रहस्थाश्रमी आहे, त्यांनी सुखे करावा संसार म्हणावा नवल काय. ब्रह्मचारी संत ज्ञानोबारायाचे उद्गार आहे, असोनी संसारी. याचा अर्थच आहे संसार वाईट नाही. वाईट काय आहे पंढरी बाबा, त्याच्यात चिकटणं वाईट आहे. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. बरं का बडे गजानन, वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हात करतय. ट्रान्सपोर्ट वाटी देतो, वाटी देतो, वाटी देतो.
चगळून चगळून ढकलायचं काम जीभ करते प्रल्हादराव. बरं का पवारघर, जास्त संबंध लोण्याचा जिभेशी आला तरी पेट्रोल पंप लोणे नाही, पेट्रोल पंपापेक्षा जय हनुमान. ती क्रांती झाली आपली बघा. रोडच्या काठाला हनुमान की तुमची आठवण. लोणी खाऊन झाल्यावर कोणीच म्हणत नाही मालक काय सनलाइट साबून द्या. कशाला? जीभ घासायची आहे. उलट म्हणत गरम पाणी द्या, हात धुवायचे आहे. कारण हात न खाता चिकटले, लोणी खाऊन जीभ अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती. अरे कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. अलिप्त कमळ जडी कमळ झडी कमळ झडी अलिप्त कमळ अलिप्त कमळ अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ मगमी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र पद्मपत्र मिवांभसा. सगळी महाराज मंडळी आहे, सांगण्याची गरज नाही. बस कसा करावा हे संतांनी शिकवलं. असं कोण्या संतांनी सांगितलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल वता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, आनंदाने करा. पण पुढचं अट घातली, न सांडावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे मंगळवार शुक्रवार, हे देवीचे वार नाही. मग सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. विसरू नका सांगत से गुंज पांडुरंग, सांगत से गुंज पांडुरंग, पांडुरंग सांगत से गुंज पांडुरंग. हरा विठाला 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 भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर पूजनीय अच्युत महाराज आलेले आहे, त्यांचंही सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजवून स्वागत आहे.
परीण सांडावे दोन्ही वार. इथं आलतो आपण सोपान काका. सुखे करावा संसार परी न सांडावे दोन्ही वार. म्हणजे मंगळवार न शुक्रवार नाही, आषाढी आणि कार्तिकी. स्वतः देवानीच सांगितलेलं आहे. या जेव्हा वारकरी पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यावर पुन्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन येताना घेतात अच्युत महाराज. डोळे भरून येतात. पांडुरंगाचे डोळे भरून येतात, वारकऱ्याचे. झाले दर्शन तुझे आता वारकरी, येतो माघारी पंढरीनाथा. दर्शन झालं देवा, जगलो वाचलो तर पुढच्या वर्षीच्या वारीला येऊ. देव म्हणले बाबा दर महिन्याला आलं तर बरं होईल. प्रपंच आहे आमच्या माग, तुम्हाला काय दर महिन्याला. बरं नका दर महिन्याला येऊ, वर्षातून 2 वेळा आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणून आषाढी कार्तिक भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्ही बाजार. म्हणून 2 वेळा सुखे करावा संसार परीन सांडावे दोन्ही वार. असं केलं तर फायदा काय. दया क्षमा घर चोच येतील, दया क्षमा घर चोजवित येतील. घर चोजवित येतील, दया क्षमा घर चोजवित. सुखे करावा संसार असं केलं तर भरत बाबा सुखे करावा संसार. दोन्ही व्याह्यांना नमस्कार करतो. जमली जोडी आता. सुखे सुखे करावा संसार परीन सांडावे दोन्ही वार. म्हणजे आषाढी कार्तिकी. आणि असं केलं तर दया क्षमा घर चोजवित येतील. दया आणि क्षमा आपल्यावर डोंगरा एवढं ज्याने दुःख त्याच्यावर दाखवलेली दया, त्याची व्याख्या करुणा म्हणून केली. बरं का सोपान काका. दुःखितेषु दया इति करुणा. दयाच्या पुढचा हा कार्यक्रम आहे करुणा. म्हणून तो खुनी पकडला. खुनी कोण. 5 लेकरचे मुंडके कापणारा अश्वत्थामा. उभा केला द्रौपदी पुढे भीमानं. हा 5 पुत्राची हत्या करणारा. बोल काय करू. द्रौपदी म्हणाली लवकर सोडून द्या याला. का. युद्धात याचा बाप द्रोणाचार्य मेला. त्याची आई गौतमी कुंकू पुसून रडती. यालाही मारला तर ती कोणाच्या तोंडाकडे पाहिल. माझे 5 लेकर यानं मारले तर वाघासारखे 5 पती माझे जिवंत आहे. याचा बाप आधीच मारलाय तुम्ही आणि यालाही मारला तर त्याच्या आईचं कसं होईल. याचं नाव करुणा. विठ्ठल सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. असं झालं तर दया क्षमा घर चोजवीत येतील. दया आणि क्षमा तुमचं घर शोधत 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 येतील. आणि एकदा दया आणि क्षमा त्या घरात असली, काम क्रोध दोघे गाथले बाहेरी, शांती क्षमा घरी राहा. बरं ठीक आहे ठीक आहे
आता वेळी कमीच आहे. काम करू दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवित. आणि जिथं या दोन गोष्टी आहे, दया क्षमा शांती, तेथे देवाची बस, तिथे त्या बाबाचं वास्तव्य आहे. आणि एकदा तो वास्तव्याला आला, मग शेवटचं चरण भक्ती मुक्तीचे चिंता, भक्ती मुक्तीची चिंता नाही दैन्य दारी करता, नाही दैन्य दारी करता. तुका म्हणता, तुका म्हणता पांडुरंग ओढलिया, त्याचे पायी घालायचे, त्याचे पायी घालायचे. पांडुरंग ओढलिया, त्याचे पायी घालायचे, त्याचे पायी घालायचे. बस. त्याचं वास्तव्य असल्यावर बरं, त्याचं वास्तव्य कुठं असते? जिथे धर्माचा मान असतो. हे संपत्तीचे 4 वाटेकरी आहे सोपान काका. असं समजू नका मी माझ्या मायबापाला एकटा आहे. अरे 4 आहे. चत्वारो धनदायादव धर्माग्नी नृपतस्कर तस्याम जष्ट अवमानेन कुप्पेती त्रय बांधवा. सगळ्यात मोठा भाऊ कृष्णा धर्म आहे. 2 नंबरचा भाऊ अग्नी आहे. 3 नंबरचा भाऊ राजा आहे. आणि धाकटा भाऊ चोर आहे. हे संपत्तीचे 4 वाटेकरी आहे जाधवजी. धर्म, अग्नी, राजा आणि चोर. मोठ्या भावाचा अपमान झाला म्हणजे 3घही भाऊ बदला घेतात प्रल्हादराव. मोठ्याचा म्हणजे धर्माचा. धर्माचा अपमान झाला तर त्या धनाला आग तरी लागल. आगीतून वाचलं तर राजा ताब्यात घेईल. आणि दोघाच्या तावडीतून राहिलं तर चोरट पळवल. हे 3घही खवळतात. तश्याम जष्टा अवमाने न कुप्पेती त्रय बांधवा. म्हणून जिथे धर्माचा मान आहे तिथं त्याचं वास्तव्य आहे. आणि त्याचं वास्तव्य असलं की ती लक्ष्मी त्याच्या मागं लागून आल्याशिवाय राहत नाही. इच्छा नसली तरी त्याला, घरमालकाला न सुद्धा इच्छा. घरमालकाला इच्छा आहे का ज्ञानोबा राहायला? पण तरी जयाचे द्वारी सोन्याचा समलोष्टाश्म कांचन. या बोधावर असणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ. सोने आणि माती आम्हा समान हे चित्तीन दारामध्ये पिंपळ सोन्याचा. सोन्याला लक्ष्मी म्हटलेला आहे. पण दारात आहे, घरात नाही. घरात नाही. याचं कारण नामदेव महाराजा पुढे तक्रार मांडली पांडुरंगानं. नामदेवा, बरेच लोक घरून दर्शनाला आषाढीला येतात बाबा, पण तक्रारी घेऊन येतात गोदावरीताई. तक्रारी. सुशिक्षित बेकार म्हणतो लग्न लागू द्या, अविवाहित म्हणतो ते सुशिक्षित बेकार म्हणतो नोकरी लागू द्या, अविवाहित सुपारी फुटू द्या, शेतकरी म्हणतो काम विहिरीचं चाललं तेवढं पाणी लागू द्या, निर्धन म्हणतो धन भेटू द्या. अरे सगळे आपलं आपलं गारानं मांडतात रे नामदेवा. माझी कोणी चौकशी केली नाही बाबा. 28 युग उभा आहे. मग विश्रांतीची गरज आहे. किती तास? अरे कीर्तनकार 2 तास उभा राहतो नामदेवा, 18 तास झोपतो भाऊ. मी 28 युग उभा आहे आणि मग तासानं भागण का बाबा? म्हणजे विश्रांतीची गरज आहे. मग चला तया ठाया, विश्रांती घ्या वया कल्पावर, विश्रांती घ्या वया कल्पावर, विश्रांती घ्या.
चला तया ठाळ्या. अहो तया ठाळ्या म्हणजे कुठं परभणीला का गंगाखेडला नाही, आळंद हे गाव. पूर्ण सांगावं लागलं ना. पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा का. पण नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून नामदेव रायानं पांडुरंगाला आळंदीला आणलं. आणि तो बाबा इतका रमला, वाट पाहून पाहून रुक्माई कंटाळून गेली. लबडे बाबा ती मागणं आली, पण तिच्या लक्षात आलं हे महात्म्याचं घर आहे, याच्या घरात कसं शिरावं, म्हणून दारात उभी राहिली. अहो पण तुमची त्या साधूला गरज नाही ना, तुम्ही दारात का उभ्या. म्हणले मी साधूसाठी नाही, आमचा मिस्टर त्याच्या घरात आहे म्हणून मी त्याच्या दारात आहे. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री. जिथे भगवान आहे तिथे त्याची अर्धांगिनी आहे आणि लक्ष्मी. ही दोन्ही असल्यावर भुक्ती आणि मुक्ती. इथपर्यंत आलो आपण. भुक्ती म्हणजे दुपारची व्यवस्था, नुक्ती नाही. भुक्तीसाठी नुक्तीचा वापर ठीक आहे, पण माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी भुक्ती, अंतकाळ साजरा करण्यासाठी मुक्ती. लक्ष्मी जिथे आहे तिथे श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे पाहतो काय माझ्याकडे. जिथं लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे, आणि तिचा वल्लभ आहे तिथं मुक्ती आहे. भुक्ती मुक्ती चारी घरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, भुक्ती मुक्ती चारी. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी. ओ नारायण हरी नारायण हरी नारायण भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी नरसिंह जयंती आहे आज. कालच झाली, काल उपवास धरला आम्ही. आज काय सांगता मला, ते कानात सांगता माझ्या. कालच झाली बाबा. बर ठीक आहे. म्हणजे त्यांची इच्छा आहे काय नरसिंह जयंतीवर बोला. अरे कालच झालं ते. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, हे हरिपाठात तिथे उत्तर आहे. आपले गुरुजी शिकवताना अच्युत महाराज ते जोड्या लावा, किंवा आता एक तो अभंग बोर्डावर लिहा सोपान काका. नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, ही पहिली लाईन. त्याच्या खाली लिहा नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. इथपर्यंत आलो आपण. आता नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, याचं उत्तर त्याच्या खालच्या लाईन मध्ये आहे. कोणतं नाम? नारायण हरी. आता उत्तरार्ध पाहू. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हे उत्तरार्ध, खाली भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या हे उत्तरार्ध. आता त्याच्यात बारीक सांगतो. बरोबर लक्ष्मीच्या खाली भुक्ती शब्द येतो, वल्लभच्या खाली मुक्ती येते. उत्तरार्ध. पुढे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी याचं उत्तरार्ध भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. म्हणजे जिथे तिचा वल्लभ आहे तिथं मुक्ती आहे, आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे. म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता नाही. जमला आता. भुक्ती मुक्तीची चिंता नाही. दैन्य दारिद्रता तो आला हे निघून जात है ना.
कोण तो आला म्हणजे तिथे दारिद्र्य नाही, दैन्यता नाही. प्रवेश भितरी केला देवे. त्याचं काय पूर्वार्ध? तर तिथं चिंता, इथेही चिंताच आहे म्हणा. भुक्ती मुक्तीची चिंता नाही. ते समन्वय बरोबर आहे, तसं काही नाही. वेल्डिंग होण्यासारखंच आहे. चिंता ते पळाली. इथे भुक्ती मुक्तीची चिंता नाही. कशामुळे? तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या, प्रवेश भितरी केला देवे. बस. माऊलिया मुची पांडुरंग नाही आम्हा चिंता, मेवण्याच्या हाताचा मान होता रे. आम्हालाही कळलं नाही. सिस्टीम सासऱ्याची होती, पण सासरा जुना झाला. आता मान लागतो तो मेवण्याचा. पाय बरं हात लावल्याबरोबर हा तसंच येत आहे. भरत महाराज, जिथं तिचा वल्लभ आहे तिथे मुक्ती आहे, आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे. एकदा तो आला की त्याच्या मागे लक्ष्मी येते. म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता नाही, दैन्य नाही, दारिद्र्यता नाही. जिथं लक्ष्मीचा पती निवास करतो तिथं दारिद्र्य राहीलच कसं? तुका म्हणे दातान पांडुरंग वळ गेल्या. यासाठी काय करा? सुखे करावा संसार, पण आषाढी कार्तिकी न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवित येतील, आणि मग दया क्षमा शांती दिली देवाची वस्ती. आणि तो वास्तव्याला आला की लक्ष्मी, आणि लक्ष्मी आल्यावर भुक्ती, आणि वल्लभ आल्यावर मुक्ती. भुक्ती मुक्तीची चिंता नाही, दैन्य दारिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या. इथपर्यंत आलो आपण. आता थोडा आहे आता बरोबर करू. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. शाबाश. शूटिंग घे रे भाऊ. विठोबा रखवाय, विठोबा रखवाय, विठोबा रखवाय, विठोबा रखवाय. तुझी धर्मपत्नी तू, तुझ्या आई बाप इकडे. मला 2 मिनिटात सत्कार करायचा, आणि मग चाल. सगळे बरोबर एकला पूर्ण विराम. मग आशीर्वाद देणारे आशीर्वाद देण्यासाठी आलेलेच आहे. बरोबर करू सगळे. आला का? आई वडील कुठं आहे? चालही चालतील तो. मला एकदा पहिला भगवान बाबाचा सत्कार करायचा आहे. हे नंतरचं आहे वैभव. उभे राहा बाबा. थांबा 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 थांबा. हार द्या. थांबा 1 मिनिट. अरे तिकडे पहा, तिकडे पहा. शूटिंग वाले जमलं? आता बसा. आता मायबाप या. चालवाले म्हणा. श्री हरिभक्त परायण
मोतीरामजी मोहिते महागावकर, त्यांना सत्कर्तीन पांडुरंग बुवा सदगे. हा ए फोटो क्रमांक 2 बैठ जाओ. चला आई वडील कुठे आहे? नाही आले आले ते मी म्हणू भवसागर तरता कार्य करे साजता कार्य करित साजता कटी कर देवनिया त्याची बाई घालावी बोलन घे जग दे पहिला उभा दाता, कटी कर ठेवूनिया, त्याची बाई घालावी, त्याची बाई घालावी. भावासाठी खानावा हे आपुल्या अंगावा हे आपुल्या आपुल्या अंगावा हे आपुल्या अंगावा हे आपुल्या खानावा हे आपुल्या आहे आपुल्या त्याचे पायी घालावे मोल न घे जग दे सुखी करावा संसार प्रेण सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजविता येतील. आणि एकदा दया क्षमा आली की तिथे वास्तव्य देवाचं आहे. देव आला की लक्ष्मी असते. म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता नाही, दैन्य दारिद्र्यताही नाही. हे नाही दोन्ही ठिकाण लावायचं. का तुका म्हणे दाता पांडुरंग वळ गेल्या. त्याला दाता म्हणतात बरं का. दाता कोणाला म्हणतात? जो देणारा. या सा दा ला रा वा भास रास ना पा हे द्वितीय गणातले दा धातू आहे. हा सोपान काकाला चांगलं माहिती आहे.
या सा दा ला रा वा भा स्रा स्ना पा झाला व्याकरणातला द्वितीय गण. त्याच्यात दा ददाती देणारा म्हणून बरीच माणसं पुंडलिका वरदेच म्हणतात. अरे आज्ञा केल्यासारखं होते भाऊ. पुंडलिकाला वर दे असं म्हणणाऱ्या काहीत काहीत कुंडलिक गवरदेव मेहरबानी नवरदेव म्हणत नाही. अरे तो मूळ शब्द आहे पुंडलिक वरदा. वरदा म्हणजे पुंडलिकाला वर देणाऱ्या पांडुरंगा, बस असा त्याचा अर्थ आहे. म्हणून दा ददाती देणारा, त्याला दाता म्हणतात. दाता. आणि तो पलीकडे पहिलं उभा दाता. पहिलं उभा दाता कधी करे पहिलं दाता कधी देवोनिया. पहिलं उभा दाता कधी करे भवसागर तरता. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. कार्य करे तसा चिंता. पहिलं उभा दाता कधी करे देवोनिया. कर ठेवून या. बरं का भरत, काही काही माणसं विचारतात. एक प्रश्न विचारू महाराज. काय तुमचा विठोबा, सहज म्हणतात तुमचा विठोबा, आणि विठोबाचं तुझं काय बांधावून भांडण आहे का रे बाबा? तुमचा विठोबा बरं, आमचा काय? कमरेवर हात ठेवून को उभा. अरे त्यानं त्याच्या कमरेवर ठेवले, तुला काय तकलीफ आहे? पण आमच्या मते, तुझं नाही मत मागत, आमचा विठोबा बिनविरोध उभा 28 युग. विवेकानंदांसारखे हात गुंडावून असता तर अरे मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला असतो. कमरेवर हात ठेवून आमचा पांडुरंग का उभा? आलेल्या लाडक्या वारकऱ्यांना सांगतो, आला अजिबात घाबरू नका. आता कटी ठेवून या हात, जनादावी तो संकेत, आणि भव सिंधूचा अंत इतुलाची. भवसागराचं पाणी फक्त कंबरभर आहे हे लाडक्या वारकऱ्याला सांगण्यासाठी करकटावरी ठेवून करकटावरी ठेवून सुंदर ते धान उभे वीट मारे. सुंदर ते धान उभे वीट मारे. उभे वीट मारे. सुंदर ते धान कटावरी कटी ठेवून हातन जना दावी तो संकेत. भव सिंधूचा अंत इतुलाची. हे लाडक्या भक्ताला सांगण्यासाठी करकटावरी ठेवून या. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. त्याला म्हणायचं आहे, अरे भवसागर किती कठीण असला तरी माझ्याकडे आला ना, फक्त तुम्ही उभं राहा, मग नाही मरत. का? पाणी कंबर भरच आहे, नाहीतर तो कठीण आहे. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. बुडाले तयाचा मुळना मार्ग. त्यांच्या डेड बॉड्या सुद्धा पंचनाम्याला सुजून फुगून वर आल्या नाही. बुडाले तयाचा. पण येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच तडिये सरले माया जाळे. म्हणून एवढा मोठा असला तरी भवसागर. अहो पण भवसागर तरायची काळजीच काय करायची? का तो असता तर, आम्ही शिकलेली मंडळी आहे,
कोणत्याच नकाशात नाही. हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, आम्हा सर्वांच्या परिचयाची नवसागर आहे. पण भावसागर कोण्या नकाशात आहे? मग नाहीच तर तराईची गरजच काय आहे? अरे हा नकाशातला नाही भाऊ. भव शब्दाचा अर्थ संसार होतो आणि सागर शब्दाचा अर्थ समुद्र होतो. मग संसाराला समुद्र का म्हटला? याचं कारण समुद्रात किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही, म्हणून संसाराला समुद्र म्हटलेला आहे. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवाहा जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराहा. संसार हा समुद्र आहे, तुम्ही आम्ही मासे आहो. जंजाल जाळ आहे, काळ हा कोळी आहे. बस 4 गोष्टी लक्षात घ्या बरंच की जमलंच, अभंग आलाच आपला जवळजवळ. मग कोणत्या माशाला धोका आहे ते पाहिलं का? तुमचा धंदा नाही, पण मासे पकडणारा पाहला ना कोळी. नायलनच्या दोरीचं टोक कमरेला बांधतो लबडे महाराज, दिवसभर उघडा. कपडे सांभाळायला कोण आहे त्याचे? त्याचे कपडे त्याच्या डोक्याला. सोपान काका पुऱ्या ताकदीनं वाकडवून झर्र जाळ फेकतं पाण्यात. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात. पण एक मासा त्याला असा वस्ताद भेटतो, दिवसभर पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण वंदीन चरण. जो मासा कोळ्याच्या पायापासून लांब आहे त्याला धोका आहे. ज्या माशानं कोळ्याच्या पायाचा आश्रय घेतला त्याला धोका नसल्यामुळे त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी म्हणा, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. मोलने के जग जेठी, मोलने के जग जेठी, मोलने के जग जेठी, मोलने के जग जेठी. बाबा एका साठी कांदा बाया फुला, त्याचे पायी घाला मिठी, मोलने के जग जेठी. हा बाबा एका साठी कांदा बाया फुला, त्याचे पायी घाला मिठी, मोलने के जग बस एवढंच करा. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जेगा जेठी. बस तुमचा भाव, तुमची श्रद्धा न भावा एकासाठी खांद्या वाहे आपुल्या. ज्ञानेश्वर माऊली भजन, आमच्या गोदावरी ताईची चाल, नंतर महाराज मंडळीचा सत्कार, आणि मग मालक म्हणतील तसं तसं. तुका म्हणे कसं? आम्ही कीर्तन संपलं म्हणजे जाणार आहे बरं का रविदास. आम्ही 2 तास बरोबर दिले तुमचे तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली. चला ताई, गोदावरी ताई मुंडे आणि त्यांना साथ करतील पंढरीन बुवा कदम, आणि मृदंगाची साथ शत्रुघ्न महाराज पटाडे आणि रोहन दादा बिसे नागठाणेकर. तुम्ही जा घरी पहिले. शत्रुघ्न माईक द्या ताईला. भुक्ती मुक्तीची चिंता. दैन दारिद्र्यता भुक्ती मुक्तीची चिंता नाही. दैन दारिद्र्यता भुक्ती मुक्तीची चिंता नाही. दैरे
विठ्ठल जय जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 टाळकरी महाराज खाली बसा, बसलेल्यातलं कोणी उठू नका. टाळा भयला कोणी टाकू नका. टाळा इथं आणून द्या स्टेजवर. आज या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्यांचा परिचय होतो ते परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचं सुश्राव्य अशा प्रकारचं कीर्तन आज गुरुकृपा निवास या वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळ्याच्या अनुषंगानं
या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सदैव ज्यांचे आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहेत, आदरणीय ढोक महाराजांच्या आशीर्वादांच्या कृपा आशीर्वादानं रामायणाचार्य आदरणीय रोहिदासजी महाराज मस्के यांची ही वास्तू या ठिकाणी उभा टाकलेली आहे आणि आज या गृहप्रवेश सोहळ्याच्या अनुषंगानं अतिशय सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून संत मंडळी, महाराज मंडळी